मूळचे इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी येथील असलेले मात्र सध्या शाहूवाडी तालुका कृषी कार्यालय येथे गुणनियंत्रक म्हणून कार्यरत असलेले ओंकार महेश पवार यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत वन विभागात क्लास 1 अधिकारी पदावर झेप घेतली आहे. निकाल लागला आणि चौथ्या प्रयत्नात तुम्ही आज केंद्रीय लोकसेवकाची परीक्षा उत्तीर्ण झालात. घरी वडील कष्टकरी होते, जिद्दीने चिकाटीने यश प्राप्त केले. काय वाटतं आजच्या क्षणावर तुम्हाला? अतिशय अविस्मरणीय क्षण होता तो माझ्यासाठी. ज्यावेळेस मी रिझल्ट पाहिला त्यानंतर पहिले 5-10 मिनिटं मला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणजे आपलं नाव त्या लिस्टमध्ये आलं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना माहीत आहे. अतिशय अविस्मरणीय आणि आनंददायी क्षण होता. खूप खूप छान वाटलं. कर्मभूमी तुमची शाहूवाडी आहे, जन्मभूमी तुमची इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी आहे. पण ज्यावेळी कामावर असताना हा क्षण आला, काय वाटलं त्यावेळी तुम्हाला? नक्कीच सर, कामावर असताना म्हणजे काम करत असतानाच रिझल्ट लागला. म्हणजे दुकान तपासणी करत असताना माघारी घरी जात असताना मला नोटिफिकेशन पडलं की रिझल्ट लागलेला आहे. पण साईडला थांबून मी पाहिल्यानंतर तो रिझल्ट लागला. अतिशय समाधानकारक वाटलं. का तर आपण काम करत असतानाच आपल्याला नवीन कामाची वाटचाल सुरू होते. हे एक वेगळं समाधान होतं माझ्यासाठी. अलीकडे तुमच्याकडे गुण नियंत्रक म्हणून पदभार आला. याच्यापूर्वी थोडं तुमचा शेतकरी संबंधित होता. बरोबर. तालुक्यातील आमच्या शेतकऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांचा स्वभाव असेल, त्यांची कष्टात तयार असेल आणि यात तुमचं आज यश मिळालं, त्या पाठीमागे त्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच सर, शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा मनापासून आशीर्वाद असणारच आहे. शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याकडून एक वेगळं मोटिवेशन भेटलं. म्हणजे एवढ्या सगळ्या संकटातून शेतकरी सामोरं जाऊन स्वतःचं पीक पिकवतो आणि तरी पण कष्टाने त्याचं पीक उभा करतो. त्याच्यातून एक मोटिवेशन घेण्यासारखंच आहे. म्हणजे कितीही खचलो आपण तरी नव्याने परत उभा राहून आपल्या ध्येयांसाठी प्रयत्न करणं, हे मी शेतकऱ्यांकडून घेतलं. माझा मुलगा साहेब झाला, हे ज्यावेळी आईच्या वडिलांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय आली? अतिशय मला म्हणजे मी 1 दिवसानंतर घरी गेल्यानंतर घरच्यांनी मला ज्यावेळेस पाहिलं मी आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये जे सुख होतं आणि त्या ज्या चेहऱ्यावरती त्यांचं समाधान होतं, हे पाहून मला खूप आनंद झाला. अतिशय खुश होते सगळे. म्हणजे घरामध्ये आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे म्हणजे आजी, पप्पा, आई, काका, काकी हे सगळं आणि माझे भाऊ-बहीण छोटे जे आहेत आणि माझ्या आत्या वगैरे सगळे आले होते. सगळ्यांना खूप खूप आनंद झाला होता. आज तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास झाला. यापुढे तुमची अजून काय ध्येय आहे का? आहे सर, अजून एक माझा अटेम्प्ट आहे. मी शेवटचं एक ट्राय देणार आहे. मी प्रयत्न करेल की यामध्ये मला IAS पोस्ट भेटेल. त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? जिद्द ठेवा, महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवावं माणसाने आणि न हार मानता आता म्हणजे चढ-उतार तर येतच राहतात. म्हणजे फेल्युअर्स तुमच्या लाईफमध्ये येणारच आहेत. तर ते फेल्युअर्स आल्यानंतर की ते स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, की आपण कुठं चुकलो आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करून ती चूक सुधारली पाहिजे. म्हणजे मला पण माझ्या पण लाईफमध्ये 3-4 फेल्युअर आल्यानंतर हे यश भेटलं. पण मी माझ्या प्रत्येक फेल्युअर नंतर स्वतःमध्ये आपण त्या पेपरमध्ये काय चूक केलेली आहे त्याच्यावरती विचार केला आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला होता.